काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आता सध्यास्थित त्यांचा मृतदेह हा जो अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात इथं वैद्यकीय शवविच्छेदनासाठी इथं आणण्यात आलेला आहे. काल त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. काल दुपारी 2 वाजताच्या सुमारास नमाज पढत असतानाच ते बाहेर पडले होते. नमाज पढून त्यानंतर एका 22 वर्षीय युवकानं त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला होता. पोटावर असेल, मानेवर असेल, त्यानंतर चेहऱ्यावर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये ते रक्तबंबाळ अवस्थेत झाले होते. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत ते चालत एका बाहेर आले मस्जिदच्या आणि त्या ठिकाणी मदतीचा आसरा त्यांनी मागितला. त्यांना तातडीने त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. मात्र उपचार सुरू असतानाच कुठेतरी त्यांची प्रकृती खालवली. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना त्यानंतर अकोल्याच्या रुग्णालयात या ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथे त्या ठिकाणी त्यांचा उपचार चाललाय. मात्र आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा बातमी समोर आलेली आहे. मात्र या घटनेनं कुठेतरी अकोला जिल्ह्यात असेल इतर ठिकाणी असेल मोठी खळबळ उडालेली आहे. एकंदरीत या चित्र पाहता आज पोलिसांचा कडेकोट गावात बंदोबस्त आहे. त्यानंतर इथं या ठिकाणी जर पाहिलं तर हे मेन हॉस्पिटल परिसर असेल म्हणजे शासकीय परिसर या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते असेल, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण देखील या ठिकाणी हजर आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सद्यस्थित हिदायत पटेल यांच्या हल्ल्या प्रकरणात आरोपींमध्ये मोठ्या नेत्यांची नावं समोर आलेली होती. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोळके आणि काँग्रेसचे नेते जे होते हिदायत पटेल यांच्या मृत्यू प्रकरणाला जबाबदार असल्याचं राजू बोचे यांचं देखील यामध्ये नाव समोर आलं होतं. अकोट ग्रामीण पोलिसात आतापर्यंत 5 लोकांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर आता खुनाचे गुन्हे दाखल होतात का, त्यानंतर त्यामध्ये कोणाचं महत्वाचं नाव असेल याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.